नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आजची कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप छान बनलेली आहे. तर चला मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, कथेचे नाव सासरे बुवा बस झालं आता, नाहीतर कुणीतरी येईल. मित्रांनो, मी सकाळी झोपेतून उठले आणि माझ्या कानावर आवाज आला, सुनबाई, आज तरी माझ्या मनाची इच्छा तू पूर्ण करणार आहेस की नाही. मला हे खूपच खेळत आले, कारण हे शब्द माझ्या सासऱ्याकडून ऐकायला मी आधीच अपेक्षाही केली नव्हती. माझं लग्न झाल्यावर माझा नवरा एका महिन्यातच मला सोडून गेला. त्याला कुठला तरी आजार होता आणि तो आजाराने मरण पावला मित्रांनो. पण आता माझी पूर्ण जिंदगी बर्बाद झाली बाई. एका महिनाभरातच माझा नवरा माझ्यासोबत राहिला होता. मला काय करावं हे कळतच नाही. पण याचाच फायदा रोज माझा सासरा घेत होता. मला त्याचा खूप राग येत होता बाई. तो कुठल्या ना कुठल्या कारणावरून मला त्याच्या रूममध्ये बोलवत असे आणि काहीतरी ना काही हमेशा माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे. मित्रांनो, मला त्याचा खूप राग येत होता, पण माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता. त्याचं घरात माझा छोटा दीर राहत होता. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हापासून बघत होते. माझा दीर अगदी खूप छान होता. तो मला हमेशा वहिनी वहिनी करत माझ्या मागे पुढे हिंडत होता. कुठे ना कुठे मला असं आठवत होतं की माझ्या धीरालाही मी आवडत आहे आणि माझा दीर तर माझ्या नवऱ्याचा हळदीच मला पसंत पडला होता. जेव्हा माझा दीर माझ्या नवऱ्यासोबत आम्हाला बघायला आला होता ना, तेव्हा मला पाहिलं वाटलं होतं की माझा होणारा नवरा हा माझा दीरच आहे. नंतर कळालं की हा त्याचा छोटा भाऊ आहे. मला जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच माझा धीर माझ्या मनात भरला होता. मला तो तेव्हाच आवडला होता. पण जेव्हा मला कळालं की हा माझा होणारा धीर आहे, तेव्हा माझ्या मनाची थोडीशी बेचैन वाढली, पण मला दुःख झालं नाही, कारण की मी त्याच्या घरात जाणार होते आणि मी कधी ना कधी त्याला आपलं करून घेण्याच्या तयारीत राहणार होते. पण मला कधीच वाटलं नाही की माझं लग्न झालं की माझ्या नवऱ्याने एका महिन्यातच, कारण माझा नवरा खूप चांगला, त्याने मला कधीही वाईट वागणूक दिली नाही. एका महिन्याभरातच त्यांना मला आपलं करून घेतलं होतं. माझा नवरा खूप चांगला होता बाई, पण एक महिन्याभरातच तो मला सोडून गेला होता. आता माझ्या आयुष्याचं काय होणार होतं, म्हणून आता मी माझ्या घराकडे वळले होते. तो मला हमेशा कुठल्या ना कुठल्या नात्याने बोलत असे आणि मीही त्याला आपल्या जवळ बोलण्याचा प्रयत्न करत होते. मला कुठल्याही परिस्थितीत त्याच्यासोबत लग्न करायचे होते, पण मला नाही माहीत तो लग्न करायला तयार होता की नव्हता. मला माहिती होतं परपुरुष कधीही लग्न लावून म्हणत नाही, तो फक्त इस्तेमाल करून घेतो. म्हणून मी त्याला लग्नाविषयी काही म्हणत नव्हते. आम्ही दोघेही रात्र गप्पा मारत बसत होतो. आमच्या गप्पा खूप रंगत होत्या. हे सर्व काही माझा सासरा बघत होता आणि माझ्या सासऱ्यालाही अजिबात हे जमत नव्हतं बरं का. आम्ही दोघेजण एकत्र आल्यावर तो खूप चिडचिड करत असे आणि मला हमेशा तो भातच असे की तुझ्या पावलावर नियंत्रण ठेव, तुझं पाऊल खूप गलत दिशेने चालले आहे, असा माझा सासरा मला बोलत असे. मी त्याला म्हणाले, सासरे बुवा, माझं पाऊल गेलं दुसऱ्या दिशेने चालले, तुमचेच पाऊल गलत दिशेने चालले आहे, तुम्ही तुमचं पाऊल चांगलं करा. मी असं बोलल्यावर माझा सासरा माझ्यावर खूप खूप राग करत असे आणि मी माझ्या सासऱ्याला एक दिवस म्हणाले, सासरे बुवा, मला वाटत नाही तुम्ही माझे विचार कधी करत असाल. जेव्हा माझे लग्न जमलं होतं तेव्हा मात्र तुम्ही तर म्हणाला होतात ना, आम्ही सून आहात तुम्ही, नाहीतर मुलगी म्हणून घरी घेऊन येत आहे.
म्हणून तुम्ही तुमच्या मुलीसोबतच असं व्यवहार करत आहात का? असं बोलल्यावर मित्रांनो तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सुनबाई, मला तुझ्या वेदना सगळ्या काही कळत आहेत आणि तुझ्या मनात काय चालू आहे हेही मला कळत आहे. एवढं सांगूनही माझा सासरा माझ्याशी असं वागत होता. मित्रांनो काय करणार, मला सासूही नव्हती. आम्ही तिघंच त्या घरात राहत होतो. मी, माझा दीर आणि माझा सासरा. बस आम्ही तिघेच त्या घरात राहत होतो. एके दिवशीची गोष्ट आहे मित्रांनो. त्या दिवशी रात्री माझा सासरा हा काही कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता आणि त्या दिवशी मी, माझा दीर आम्ही दोघेच त्या घरात होतो. त्या दिवशी माझा दीर हा मोबाईलमध्ये काही विचित्र व्हिडिओ बघत होता आणि व्हिडिओ बघून तो वेडे वाकडे करत होता. मला समजलं की माझ्या दिराला काय पाहिजे. आता मी पण त्या मोबाईलमध्ये मागून, माझ्या दिराच्या मागून चोरून चोरून त्या मोबाईलमध्ये बघत होते आणि माझ्या दिराचं लक्ष हे माझ्याकडे नव्हतं. त्याचं पूर्ण लक्ष हे त्या मोबाईलमध्ये होतं. तो पूर्ण त्या मोबाईलमध्ये मग्न होता आणि पूर्ण डोळे फाडून तो त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघत होता. माझ्या पायाचा आवाज माझ्या दीराच्या कानावर पडला आणि माझा दीर मला बोलला, का हो वहिनी, केव्हा आल्या आणि तुम्ही मागून माझ्या चोरून चोरून काय बघत होतात? मित्रांनो, मग माझ्या दीराला सांगितले की अहो, मी तुमचे ते वेडे वाकडे चाळे पूर्ण बघितले आहे. तुमची वहिनी असून सुद्धा तुम्ही असे काम करतात, तुम्हाला काही वाटत नाही का? मित्रांनो असं सांगतात माझ्या दिराने पुढे माझ्यासोबत असे काही केले की मी विचार पण केला नव्हता. माझ्या नवऱ्याने पण माझ्यासोबत असं 20 ते 25 मिनिटे केलं नव्हतं, असे माझ्या दिराने माझ्यासोबत केलं. मित्रांनो तुम्ही समजून घ्या की मी तुम्हाला काय सांगत आहे. मित्रांनो या कथा मी तुमच्या मनोरंजनासाठी लिहत असते बरं का मित्रांनो. तुम्ही वाईट विचार करून घेऊ नका. मित्रांनो भेटूया आपण दुसऱ्या कथेमध्ये. जर तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर ही कथा तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो टाटा बाय बाय बरं का मित्रांनो.